शहरं खरं तर दुमदुमली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय मानाच्या गणपतीची। पुण्यातील मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती आता मार्गस्थ होतोय। त्याची मिरवणूक आता काहीच क्षणामध्ये निघणार आहे। बाप्पाला शेवटचं इथे त्या वर्षीचं नमन केलं जात आहे। बाप्पाची मनोभावे पूजा करून तर सध्या आता बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। पुण्यातील 5वा मानाचा गणपती केसरीवाडा गणपती इथे विसर्जनासाठी आलेले आहेत आणि बाप्पाची इथे मनोभावे पूजा केली जाते। श्रद्धा, संस्कार आणि उत्साहाचा हा लोभस मिलाप संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खरं तर पाहायला मिळतो। यंदा सुद्धा तितकाच उत्साह, तितकाच जल्लोष, मात्र तितकंच दुःख प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असतं। कारण हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी संपूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते। हे 10 दिवस कुठे निघून जातात ते कळतही नाही आणि त्यामुळे या 10 दिवसांमध्ये बाप्पाला त्याची सेवा करून बाप्पा आता विराजमान झालेले आहेत। बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळेच गणेश भक्त इथे आलेले आहेत आणि आता आता पुण्यातल्या 5व्या मानाच्या गणपतीचं इथे विसर्जन होत आहे। केसरीवाडा गणपतीचं विसर्जन केलं जात आहे। मोठ्या भक्तिभावानं, तितक्याच आनंदात आणि तितक्याच जड अंतःकरणानं बाप्पाचं इथे विसर्जन होत आहे। हे 10 दिवस खरं तर सगळे गणेश भक्त अगदी मनोभावे बाप्पाची पूजा करत असतात। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला इथे निरोप दिला जातो। अतिशय जड अंतःकरणानं इथे बाप्पाचं विसर्जन होतंय आणि ही थेट दृश्य आपण TV9 मराठीच्या माध्यमातून पाहतोय। पुण्यातील